नमस्कार, मी उद्धव भारशंकर, पुणे, महाराष्ट्रातून. नमस्कार सर. सर, आपलं नाव, गाव सांगा आणि मग तुम्ही मल्टीप्लायर कसं वापरलं याच्याबद्दल माहिती द्या. नमस्कार, मी प्रल्हाद दिगंबर पाटील, राहणार दांडेगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. ही मल्टीप्लायर वापरण्याचं एक कारण की लहानपणापासूनही आम्ही वापरलेलं आहे. ड्रेसिंग केली तेव्हापासून कमीत कमी महिन्याला वापरले. आज 2.5 महिने व्हायलेत. रोपासहित एकरी महिन्याला 1 किलो भरटाक वापरले. आणि या रोपात वापरणं म्हणजे इतक्या कमी कालावधीत एवढ्या केळी कवाच झालं. ही पहिली वेळ होय, म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत वापरले आणि इथून पुढे आम्ही वापरणार. सुरुवातीपासून तुम्ही आतापर्यंत ह्या केळीच्या पिकाला मल्टीप्लायर वापरलं. हो. किती किलो गेलं साधारण? आता हे पहा की जवळपास याला 3 किलो. 3 किलो. एकरी. आता तुम्ही म्हणलात की याच्यासारखी केळी पहिली नव्हती, नाही. म्हणजे हे पहिल्यांदाच असं घडतं की मल्टीप्लायर वापरल्यामुळं 2.5 महिन्यामध्ये तुमची केळी एवढी झाली, नाही तर याच्यापेक्षा लहानच राहिली असती. बरेच दिवसापासून केळी वापरतो, मात्र अशी एवढी 3 महिन्यात एवढं दिसायचं साहेब, ती आज 2.5 महिन्यात एवढं दिसायला समजा. बरं, म्हणजे 15 दिवसाच्या अगोदर. वापरल्यामुळं. बरं. आणि खर्चामध्ये काय कमी वाटतं सर? खर्चात काय याला लय असं काय मुख्य आपल्या या खताचा लय खर्च केला नाही. बरं. रासायनिक खत फक्त 2दा डोस केल्या. 2 पोते DAP अगोदरचे टाकले होते 24 चे 2 पोते, 1 किलो आणि 1 पोटॅश त्याच्यामध्ये मिक्स करून हे त्याच्यामध्ये मिक्स करून हे टाकले. म्हणजे खर्च जास्त वाढला नाही आणि तुमचं उत्पन्नही चांगलं दिसतंय. आता याचं साधारण तुम्हाला काय वाटतं की जर तुम्ही रेग्युलर जर वापरलं तर किती किलो पर्यंत एक हे पडेल घडाची साईज? गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला त्याचा अनुभव आलाय आणि या वर्षी बी आता समजा गेल्या वर्षी आमची 20-22च्या वरी रासायचे नाही, तर गेल्या सीझनला 26-27 पर्यंत आमची रास गेली. आणि या वर्षी त्याच्यापेक्षा बी सुरुवातीपासून क्वालिटी चांगलीच आहे. आमदा 30 पर्यंत जाईल एक अंदाज आहे. ओके. आणि तुम्ही 3 वर्षापासून वापरताय, तर शेतीमध्ये काय, जमिनीमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? जमिनीत तर भुसभुस राहणार आहे, झालीच की भुसभुशीत झाली. ही तुमच्या माहितीसाठी समजा हे केळीवर केळीच होता, डबल बिवड बदलून सुद्धा नाही. गेल्या वर्षी पण केळीच होती आणि या वर्षी पण केळीच होता. त्याच्यावर हरभरा घेतल्या, सहज केळी घेतल्या. बरं. मग काही फरक जाणवला नाही? त्याच्यापेक्षा उलटी केळी चांगली आहे यावर्षी. त्याच्यापेक्षा उलट जास्त चांगली. असं ड्रिप वॉटर चालूच असते. महिन्या चालू. पण असं म्हणतात ना, पिकावर पीक घेत नसतात. मात्र मी सांगालो की घेतलंय तरी पण चांगले. ओके. धन्यवाद, खूप छान माहिती दिली तुम्ही.